प्रेम आंधळ असतं, प्रेमात लोक काहीही करतात, अगदी 7 समुद्रही पार करतात. असंच एक प्रकरण ज्यात एक भारतीय तरुण एका पाकिस्तानी तरुणीच्या प्रेमात पडला. रात्रभर ते ऑनलाईन चॅटिंग करायचे. एक दिवस तिला भेटण्यासाठी म्हणून तो गेला. त्याने भारत पाकिस्तान सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. बॉर्डरवर तो वेगळ्याच अवस्थेत सापडला. मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला हा तरुण पंजाबच्या बठिंडामधील कोटफट्टा इथे राहतो. जुनेल असं त्याचं नाव. तो भंगार विकण्याचं काम करतो. काही काळापूर्वी त्याची पाकिस्तानात राहणाऱ्या एका तरुणीशी सोशल मीडिया ओळख झाली. दोघांमध्ये चॅटिंग सुरू झालं. हळूहळू ते प्रेमात पडले. चॅटिंग ते कॉलिंग असा प्रवास केल्यानंतर दोघंही एकमेकांना भेटण्यासाठी आतुर होते. अखेर जुनेलने आपल्या पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी भारत पाक सीमा ओलांडण्याचा निर्णय घेतला. तो घरातून बॉर्डरच्या दिशेने गेला. सीमेवरील काटेरी तारेचं कुंपण ओलांडत होता. फाजिल्का इथं सीमा ओलांडताना त्याला पकडण्यात आलं. त्याला BSFच्या जवानांनी पकडलं. त्याला अटक करून पोलिसांकडे दिलं. पोलीस चौकशीत त्याने आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला जात असल्याचं सांगितलं. आता ती कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. याआधी उत्तर प्रदेशमध्ये राहणारी अंजू बॉर्डर ओलांडून पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात गेली. पाकिस्तानात राहणारा फेसबुक फ्रेंड नसरुल्ला भेटण्यासाठी ती गेली. नसरुल्लाह हा आधी शाळेत शिक्षक होता, पण तो सध्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत आहे. या दोघांनीही आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना भेटलो असल्याचं कबूल केलं. तसंच अंजूने आपण बॉर्डर क्रॉस करून खैबर पख्तूनख्वामध्ये गेलो आहे असं सांगितलं आहे. तर पाकिस्तानातूनही भारतात काही तरुणी आपल्या प्रेकराला भेटण्यासाठी आले आहेत. यात सर्वात पहिलं नाव येतं ते सीमा हैदरचं. आपल्या मुलांना घेऊन प्रेकर सचिन मीनाला भेटण्यासाठी आली होती. हे कपल आणि त्याचं प्रेम प्रकरण चांगलं चर्चेत आलं. त्यानंतर पोलंडमधून झारखंडमध्ये आलेली बार्बरा यांची प्रेम कहाणी जगभरात चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर 25 वर्षीय श्रीलंकन महिला आपल्या प्रेकरासाठी भारतामध्ये आली. शिवकुमारी विग्रेश्वरी असं या महिलेचं नाव. ही महिला आपल्या 6 वर्ष जुन्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी श्रीलंकेतून भारतात टुरिस्ट विजावर आली. त्यानंतर ते दोघांनी लग्न देखील केलं. लक्ष्मण असं या तरुणाचं नाव आहे.